आज माझं मन खूप उदास आहे. का उदास आहे हे नाही माहीत. खूप रडायला येतंय. खूप म्हणजे खूप. माझी त्रिशा पण मला म्हणती, पप्पा काय झालं रडायला. काय सांगू बाई, काय झालंय ते मलाच माहीत नाही, पण रडायला येतंय. मला तर हे शेतात राबण्यापेक्षा असं काहीतरी करू वाटतंय. एखादा छोटासा आपला दुकान टाकावं असं वाटतंय, म्हणजे टपरी वगैरे. पण सगळ्या गोष्टीसाठी मेन महत्त्वाचा म्हणजे पैसा. पैसा असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. जरा लांब आलोय मी, उसात तिकडे येऊन बसलोय. परत व्हिडिओ बघतात त्यांनी पण तिथं त्यांच्या समोर व्हिडिओ काढू वाटत नव्हता, मग लांब आलोय मी. बघू बापडेचं मग. लय मन नाराज आहे माझं, आज खूप मन उदास आहे. असं वाटतंय कोणतर आपला असा हक्काच्या व्यक्तींच्या गळ्यात पडून रडावं असं. जसं की आपला कल्याणचा दादा. आता मी त्यांना खूप म्हणजे खूप रिस्पेक्ट करतो त्यांची. माझं सगळं काही प्रत्येक सुख दुःख मी त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. मैत्री हे एक असं नातं आहे की त्यात आपण सगळं शेअर करू शकतोय त्यांच्यासोबत. मग असं मला पण माहीत नाही की नेमकं मला का असं होतंय, पण वाईट वाटतंय, रडू येतोय. आज दिवसभर माझे लेकरं काय करतात, इकडं शेतातच व्यस्त ना मी. त्यांचं काय चालू आहे, काय हाल होत्यात, त्यांना कोण मारतोय का हे पण नाही बघू शकत. कारण का, काम करायचं आहे दिवसभर आपल्याला. त्यांचं चेहरा तोंडसुद्धा बघायला नाही भेटत. आता संध्याकाळी जाऊपर्यंत झोपत्यात, नाहीतर जाग्या असत्यात. समजा आपण गेलो, जेवण करणार आणि झोपणार. त्यांच्याशी ना गप्पा मारायला भेटतं ना काय त्यांच्याशी. लय रडावंसं वाटतंय, पण काय करू, कोणाला सांगू ना काय. खूप वाटतंय कसला तर एखादा दुकान टाकावा छोटा मोठा, आणि आपला आपण एक बिझनेस सुरू करावा. नशीब साथ देत नाही. त्यासाठी पण पैसा महत्त्वाचा आहे. लय रडावंसं वाटतं, लय म्हणजे लय. माझं दुःख कोणाला सांगू, माझं मलाच माहिती. रोहन, रोहन, हे रोहन, रोहन इकडे ये. हे पोर आता येताव ना, मी कामावर ना आता आलोय. आता किती आज लय उशीर झाला यायला. गाडी भरत होतो आम्ही, झालं असं अर्धी गाडी पण सोडता येईना, त्यामुळं झाला उशीर. हे असं असतंय. आता या टाईमेला येतोय आम्ही घरी, मग पोरं असे इकडं तिकडं याच्या त्याच्या दारात उभ्या असतात. कोणाला बरं वाटतंय बरं. मला आज सारखं माझ्या डोक्यात फिरायचं. लेकरांना पण टाईम नाही, म्हणजे लेकरांच्या सोबत आपण थांबत नाही किंवा आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. सकाळी उठा पळा. आता आलोय टेकलोय, पोराला म्हणलं पाणी दे, त्यानं पाणी दिलं मला आणि तिकडं गेला. एक तर बारका तर कुठं आहे की. आज लय दमलोय आम्ही. गाडी अर्धी राहिली होती, अर्धी गाडी कसं सोडून यायचं ना. त्या बाईला नाही अक्कल, मग आपण काय बोलतो ना, बिगर वळणच आहे ती. त्यामुळे तिला बोलायचं सोडून दिलं. आज दिवसभर मी कोणाशीच बोललो नाही. माझं मी गुपचुपच होतो. कुठं फिरतो रे रोहन, लय खराब झालोय मी. लाकडं काढलेले होते तिथं, लाकडं आणून त्या लाकडावरचं सगळं घाण लागले शर्टावर. कुठं फिरतोय रे पिल्या.
संध्याकाळच्या टायमिंगला असं थोडा तरी वेळ आम्हाला बोलत जावं आमच्याशी. ये बस. अरे कुठं आहे? आज दिवसभर मी तिच्याशी बोललो नाही ना, कोणाशीच बोललो नाही. गपचूप असलो तरी मन त्यात तोंड फुगवले. आता काही नाचू काय, तिथं काम मुलकाचं असते, काम करताना मग काही बोलतच बसू. मी ठरवले कामापुरतंच बोलायचं. जो माणूस जास्त बोलतो ना त्याच्या पोटात पाप नसतो, फड बोलून जातो. बरं अशानं उगच कशाला उगच पावणाऱ्या वेळात आपण शांत राहायचं, कामापुरतं बोलायचं असं ठरवले. मग माझं मी एकटा शामसुमच होतो. मला म्हणतात सामसुम व्हायला काय झालं, काय एवढं फुसफुस करतोय? ऐ पोरा इकडे ये. बघ माझ्या खांद्यावर किती घाण लागले, कोण झटकणार? बापाची माया फिया येते का नाही काय माहीत पोराला. बापाची माया फिया येते का नाही रा तुला? किती माया येते? किती माया? जास्त किती? दाखव, हातानं दाखव की किती. फक्त तेवढीच माया येते फक्त. फक्त तेवढीच. किंवा आर्यन कुठं असतोय की संध्याकाळच्या टायमिंगला नेमका झोपायच्या वेळेस यायलाय पोरगा. रोहन मम्मीला सांग फक्त भात ठेवायला, भात आणि काहीतरी पातळ भाजी करू. ज्वारीची भाकर मला खाऊच वाटाना. काय झालंय की आज दुपारी मला जेवणच जायाना, म्हटलं भातच नव्हता आज. भात असलं की बरं वाटतंय जरा खायला, पण त्या म्हणतात की म्हणजे भात खाल्ल्यानं तब्येत फुगते असा वाटतंय. म्हणजे हो बरोबर पण आहे ते. मी पूर्वी एकेकाळी भात खाल्ला होता खूप, मी सांगितलंय पण, तेव्हाच माझी तब्येत खूप वाढलेली. तसं होऊ पण शकतं. पण ए तू येडी तुझी येडी आहे, माझी त्रिशा येडी नाही. त्रिशा ती येडी आहे का ग? ये येडे. ए मारू नको, सोड ना. तो खालून लात घालते पोरगी. ही पण लय आगाव झाली का ग त्रिशा? का अशी करते? का आगाव झाली तू? ऊस कसा तोडत्यात? कुणी तोडलं होतं तसा ऊस? तू. पप्पी दे गोड मला. आत्याला पप्पी दे की गोड. काळी पडली ना आमची चिमणी. आता कामच आहे तसलं, दिवसभर तशीच उन्हात बसून राहते. आता वाट बघते म्हैस माझी धार काढायला. आण बाई. सुख नाही, लाकडं लय मोठा काढला तिने, माझ्या छातीत दुखायला लागलं. आणि इकडून मुद्दाम लांबून यायला लागले. जवळ इथल्या इथं आणायचं सोडून अशी फिरून येते गोल. डोकं हलायचं धंदा. चल ग बाय कर बाय.